राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
इह लोकीचा देह लोकीचा देह लोकीचा देव इच्छिता ती पाहे 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 आम्ही जन्मा आलो आम्ही जन्मा आलो आम्ही जन्मा आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी गेले सच्चिदानंद पदवी गेले सच्चिदानंद पदवी गेले सच्चिदानंद पदवी गेले तुका मने पावतनी कामन पावटने कामने पावटने करू स्वर्गाची निशाणी 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 करू स्वर्गाची धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे हे विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हा
लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्याउच्चहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे निष्प्रिय तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाचं नरदेहाचं महत्व तुम्हाला आणि मला पटवून सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला बरोबर आहे। वैकुंठवासी कैलासवासी सौ आशाबाई बबनराव देशमुख या आई साहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। या देशमुख कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील अगदी थोडा वेळ म्हणजे किती जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत कीर्तन करू बरोबर आहे का नाही वेळेवर कीर्तन करायचं नाहीये पाऊस सुरू झाला की कीर्तन संपून टाकू विठाला 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 विठाला
बऱ्याचशा लोकांची धारणा एवढं सुंदर नियोजन केलं पावसान घाण गेले, अजिबात नाहीये. कोणताही यज्ञ असू द्या, जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नाहीये. ही आख्यायिका नाही, हा इतिहास नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी साधू संत मंडळी यज्ञ करायचे, जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. अगदी गोड नियोजन या कुटुंबियांनी केलंय आणि अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. वर्षश्राद्ध म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज? कीर्तनकारांनी यायचं, गायक वादकांनी यायचं, आम्ही 2 तास कीर्तन करायचं, तुम्ही मस्त चुरून 2-4 चपात्या खायच्या आणि घरी जायचं, याला वर्षश्राद्ध म्हणत नाहीये. कीर्तनकाराचे घर चालाव म्हणून वर्षश्राद्ध नाहीये. कीर्तनकारांचे घर चालाव म्हणून दशक्रियाविधी नाहीये. कीर्तनकारांचे घर चालाव म्हणून पुण्यतिथी नाहीये. वर्षश्राद्ध या शब्दाचा अर्थ तरी काय आहे? या जगामध्ये काही गोष्टीवर माणसाची श्रद्धा आहे आणि काही गोष्टीवर माणसाचा विश्वास आहे. लक्ष देऊन ऐका बरं. बायकोवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? हो, बोलत चला. बायकोवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? जगातल्या येड्यातल्या येड्या माणसाची सुद्धा बायकोवर श्रद्धा नसते. हुशाराचा विषय चाललाच नाही तर माणूस येड्यातला येडा जरी असला तरी त्याचा आपल्या बायकोवर विश्वास आहे, श्रद्धा अजिबात नाहीये. मित्रावर माणसाची श्रद्धा असते का विश्वास असते? जगातल्या कोणत्याच मित्राची मित्रावर श्रद्धा नसते. मित्रावर काय असतो? विश्वास असतो. मी दिवसभर रात्री प्रवास करून तुमच्याकडे सकाळी पोहोचलोय, माझी माझ्या ड्रायव्हरवर श्रद्धा आहे का विश्वास आहे? विश्वास आहे. त्याच्या हातात मी हँडल दिलंय आणि मी निवांत झोपलो का? माझा विश्वास आहे माझ्या ड्रायव्हरवर की तो मला सुखरूप पोहोचवणार आहे. बायकोवर विश्वास आहे, मित्रावर विश्वास आहे, ड्रायव्हरवर विश्वास आहे. या तिन्ही पात्रावर श्रद्धा नाहीये. पण जगामध्ये काही पात्र असे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वासही आहे आणि श्रद्धाही आहे. देवावर तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे? हो, देवावर श्रद्धाही आहे आणि देवावर काय आहे? विश्वासही आहे. याच्या पलीकडे दुसरं पात्र घ्या. साधू संतांवर तुमची श्रद्धा आहे का विश्वास आहे? ज्ञानोबराय तुकोबरावर विश्वासही आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरावर काय आहे? श्रद्धा सुद्धा आहे. विश्वास साधू संतांवर आहे म्हणून तो तुकोबराय म्हणतात ना. संताची ये पायी हा माझा विश्वास, 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 सर्व भाविका सर्व भाविका सर्व भावे दास झालो संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो, सर्व भावे दास झालो. संतांवर माणसाचा विश्वास आहे आणि संतांवर माणसाची काय आहे? श्रद्धा आहे. संत आणि भगवंत सोडले तर या जगामध्ये अजून 2 पात्र असे मायबाप की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे. आपल्या वडिलावर आपली श्रद्धा आहे का विश्वास आहे? हो, वडिलावर श्रद्धाही आहे आणि वडिलावर काय आहे? विश्वासही आहे. आईवर श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईवर माणसाचा विश्वासही आहे आणि आईवर माणसाची काय आहे? श्रद्धा आहे. आणि त्या आईच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण लोकांनी जो राबवलेला कार्यक्रम आहे त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. विठाला जाणं या प्रकृतीचा नेम आहे, जाणं या निसर्गाचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला जायचं. कबीर महाराज सांगतात, आया है सो जाएगा, डबल कमी कर, राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. माय बाप, जोही व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. बसणारी मंडळी, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे. बऱ्याचशा वेळेस पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेलो, तेरवीच्या कीर्तनाला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय सांगतात, बाबा खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी, खूप कष्टातून आम्हाला डेव्हलप केलं, आज एवढे चांगले दिवस आले, आम्ही सगळे लोक चांगले खाते पिते झालोय, आता आईचे आरामाचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली.
काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात भाऊ सोडून गेला. बसणारी मंडळी, लोक तुम्हालाही सोडून गेले गड्या, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण की जोही व्यक्ती जन्माला आला त्याला जाणच आहे ना. लोक म्हणतात आमचे घरचे कोरोनाने गेले. कशाचे कोरोनाने गेले महाराज? 140 कोटी लोकसंख्या या भारताची, तर कमीत कमी 100 कोटी लोकांना कोरोना झाला असेल. याच्यापेक्षा कमी तर नसेल, जास्त पण कमी नाही. बरोबर आहे का नाही? माणूस म्हणला की त्याला कोरोना झाला, मग 100 कोटी लोकांना कोरोना झाला, मग सगळेच गेले का? नाही हो महाराज. ज्याचं मरण जवळ आलं ना, त्याला तुम्ही डॉक्टरकडे न्या, कुठं न्या, कुठं तुम्हाला जाण्यासाठी काही ना काहीतरी निमित्त करावं लागेल. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो. कॅन्सर तुमच्या जाण्याचं निमित्त आहे, अपघात तुमच्या जाण्याचं निमित्त आहे, अटॅक तुमच्या जाण्याचं निमित्त आहे. पण जोही व्यक्ती जन्माला त्या प्रत्येक माणसाला या कलियुगातून जायचंय गड्यांनो. जोही व्यक्ती जन्माला आला, मला याच्याही पुढे जाऊन सांगायचं तुम्हाला, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमच्या आणि माझ्या बापाचा विचार करू नका. पामर जीवा किती येरते, पामर जीवा किती येरते, पामर जीवा की येरते, येथे नाही मुरो आले जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाही गड्यांनो. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण बसणारे मंडळी, आमच्या आशाबाईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित जेवढे काही माझे पितृवर्ग आहे, मातृवर्ग आहे, माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, जाणं जरी तुमच्या आणि माझ्या हातात नसेल, पण कसं जायचंय तुमच्याही हातात आहे, कसं जायचंय माझ्याही हातात आहे. हे बघा बसणारी मंडळी, तुम्ही एवढं चांगलं काम करूच नका गड्या, की तुमच्यासाठी तुमचा अहिल्यानगर जिल्हा रडल. कारण महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जिल्हा तुमचा आहे. पण कमीत कमी आपला शेवगाव तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे, याची तर तयारी प्रत्येकाने केली पाहिजे. याच्यापेक्षा मी जास्त सबसिडी देऊ शकत नाही. मी काही कॅबिनेट मंत्री नाही, सरकार मधला नाहीये. बरं नका का तुमचा तालुका रडेनं, कमीत कमी तुमचं कावी गाव, अरे गावानं आपल्यासाठी रडावं, एवढं तर चांगलं जगलं पाहिजेत. काही काही तर एवढे हलकट लोक आहे की गाव त्यांच्या मरणाची वाट पाहते. अरे लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू, एवढे दिवस जगू नका. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझा छत्रपती शिवाजी महाराज ज्या दिवशी गेले ना गड्यांनो, त्या दिवशी ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्राला कळाली, महाराष्ट्र पोरका झाला नवल नाहीये. त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. त्यांच्या नातेवाईकांना दुःख झालं यातही नवल नाहीये. छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजसोबत प्राण सोडला होता. बसणारे मंडळी, तुमच्या माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार, हे मी तुम्हाला सातबाऱ्यावर एखाद्या बॉन्डवर लिहून देतो.
नाही एवढं चांगलं नाही जगू शकत मी, नाही तुमचं काही सांगता येत नाही बरं. आपल्यासाठी कुत्रे नाही मारणार, पण कमीत कमी आपल्यासाठी 2 लोकांच्या तरी डोळ्यात अश्रू आले पाहिजेत, एवढं तर जाण्याची तयारी प्रत्येकाने केली पाहिजे. विठाला 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 विठ्ठल तुका म्हणे कामरणाची सरे, 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 तुका म्हणे कामरणाची सरे. तुका म्हणे कामरणाची सरे, तुका म्हणे तुका म्हणे कामरणाची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची कीर्ती मागे बसणारी मंडळी, कोणत्याही क्षेत्रामध्ये जीवन चांगलं जगा गाड्यांनो. जीवन चांगलं जगले तर लोक अजून सुद्धा तुमचं नाव घेतील. अरे आपल्या भीमसिंग बाबाला जाऊन किती दिवस झाले महाराज, तरी आजच्या तारखेमध्ये सुद्धा बाबा प्रत्येकाच्या हृदयामध्ये. याचं कारण असं आहे की ह्या लोकांनी, तुम्ही क्षेत्र कोणतंही असू द्या, राजकीय क्षेत्र वाईट नाहीये, तुम्ही काम कसं करता याच्यावर अवलंबून आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम करणाऱ्या या भारतातल्या लोकांनी त्यांचे पुतळे बांधले, असे हजारो क्रांतिकारांचे पुतळे, हजारो राजकीय लोकांचे पुतळे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करा गाड्यांनो, मंदिरं होतील तुमची, एवढं सुंदर काम आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, जाणं ठरलेलं आहे, फक्त प्रत्येकानं जात असताना व्यवस्थित जा. तुका म्हणे कामरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मी अभंग जगद्गुरु तुकोबरायचा घेतलाय तुमच्या सेवेसाठी. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा या मानवी नरदेहाचं महत्व तुम्हाला आणि मला सांगतात. खरं सांगू का महाराज, या समाजामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे वर्ग आहे. काहींना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना कळाला पण मिळाला नाही 2, आणि काहींना मिळाला पण कळाला नाही 3. काहींना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही 1, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. एवढं सुंदर देशमुख कुटुंबियांनी नियोजन केलं. मग खरं सांगा, आपल्या गावाच्या 10-12 बैलांनी विचार केला का चला पुरुषोत्तम महाराज विदर्भातून आले, आपण कीर्तनाला जाऊ. बैल कीर्तनाला येत नाही, गाई कीर्तनाला येत नाही, कुत्रे कीर्तनाला येत नाही. चुकून जर एखादं कुत्र कीर्तनाला आला तरी लोक त्याला काढून देतात. मला एवढंच सांगायचं, तुम्हाला माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. खंतीत येणं करा होणे गाढव. मग महाराज पशुच्या योनीमध्ये हे ज्ञानच नाहीये. माझा ट्रबल कमी करता थोडा. पशुच्या योनीमध्ये हे ज्ञानच नाहीये, उत्तम मध्यम, त्यांना काही घेणं देणं नाहीये. या जगामध्ये सगळ्यात अभागी जो तुम्ही आणि मी आहोत. तुम्हाला या नरदेह मिळालेला आहे. इथं येऊन काय केल्यानंतर याची फलश्रुती काय हे तुम्हाला आणि मला ज्ञात आहे. पण हे सगळं माहीत असून सुद्धा तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळं हा तोया झाला फाटा वातिके. आवाज कमी करा, ट्रबल कमी वातिके. तोया झाला फाटा वातिके.
शिरे हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग एवढा अनमोल किमतीचा नर्दी तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. कशासाठी आलोय काय करायचं सगळ्या गोष्टी विसरून गेलो. महाराज सांगतात कोहम कथमिदम जातम मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून मला जायचं कुठं मला करायचं काय सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. भागवतकार तर सांगतात हे बाबांनो काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे गड्यांनो आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ज्ञानोबराची ज्ञानेश्वरीतली एक ओवी तुम्हाला सांगतो. हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाकरी तव हे सरेक्षण भंगूर जीवन की कलिका कल्प्रात को केली ना केली. अरे अल्पाविषय कधी जाईल काही सांगता येत नाही. एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो. कबीर महाराज सांगतात दिहुडा दो दिन का महिमा अरे कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा दिहुडा म्हणजे शरीर. कबीर महाराज सांगतात कधी भगवंताचं चिंतन करणार आहे. नाही हिंदी पद कळलं तरी महाराजांची भाषा किती गोड आहे पहा. अल्पायुष्य मानव मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. कधी भगवंताचं चिंतन करणारे महाराज तुम्ही. 100 वर्षाचं आयुष्य 50 तर झोपीतच घातले. खाली किती उरले हो बोलत चला किती 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती उरले 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले. शिक्षण झालं नोकऱ्याने 5 वर्ष पुरी पाण्यातच गेले महाराज आपले. 15 वर्ष 15तले 3 कोरोनात गेले. खाली किती उरले. तुम्ही कधी देवाचं चिंतन करणार आहे. काय भजनासी उरले ते पाहेगा. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठी जाते आयफोनची गॅरंटी. चांगली ब्रँडेड गाडी घ्या त्या गाडीची वॉरंटी गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी महाराज. क्षणाचाही भरोसा नाहीये. मग क्षणिक आहे कधी जाईल काही सांगता येत नाही. एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो. मी खरं सांगू का इथं येऊन फक्त भक्ती मार्गाचं अनुकरण करू शकतो. भागवतकार सांगतात यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिना हा तत्फलम लभ्यते सम्यक कलौता हरि कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुगा माझी करावे जेने नारायण देईल भेटी. हे सगळं जे सुख आहे ते फक्त या नरदेहामध्ये आहे. महाराज सांगतात हेची देही गडे देवाचे भजन नाही कोठे
तुम्ही स्वतःला की तुम्ही करोनामध्ये गेले नाही. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या आहारी वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे प्रमाण नेहमी दररोज म्हणा. बर्वे झाले देवा नाही पडिलो करोनाच्या आहारी वाचोनी आलो येथेवरी उरले ते हरी. याच्या पुढचं द्रुपद किती सुंदर आहे. दिला या काळे अवकाश. या काळाने तुम्हाला अवकाश दिलाय. त्याने तुम्हाला भजन करण्यासाठी वेळ दिलाय. आणि तुम्ही इथं येऊन जर भजन नाही केलं तर निश्चित नाही तरी गेला जन्म वाया. या नरदेहाचं महत्व तुम्हाला कसं कळत नाही महाराज. अरे स्वर्गातील देव सुद्धा इथं अपेक्षा करतात. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. काय या नरदेहामध्ये. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले. काय घेऊन आले. अमृत कलश. आणि राजांना महाराजांना सांगतात महाराज हे स्वर्गातील अमृत तुम्ही राजा परीक्षितीला पाजा आणि भागवत अमृत आम्हाला द्या. त्यावेळेस शुकाचार्यांना राजा परीक्षिती समोर देवतांना महाराज सांगतात ओ देवतांनो वसुधा को कथा लोके कोय काचक्व मनीर महान ब्रह्म रातो विचारेन तदा देवांजहा सह. अहो कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत दोघांची बरोबरी होणार नाही. सुरा नामपी दुर्लभहा. सुरा म्हणजे देव. देवादिकांना ज्या गोष्टी दुर्मिळ आहे त्या गोष्टी जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल तर बसणाऱ्या मंडळीला तरी माझी विनंती गड्यांनो एवढा सुंदर नरदेह जीवनामध्ये प्राप्त झालाय. संधीचं सोनं करून घ्या. वेळ जीवनामध्ये नका वाया घालू. नेमकं काय झालंय माहितीये का. जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही. जी गोष्ट माणसाला प्राप्त आहे तिच्याविषयी माणसाला महत्व कळत नाही. एवढा अनमोल किमतीचा नरदेह. अरे अपघातामध्ये जर एखाद्या माणसाचा हात गेला असेल पाय गेला असेल एखाद्या तुमच्या नातेवाईकाची किडनी फेल असेल त्याच्याजवळ जाऊन 10-5 मिनिटं बसा ना आणि त्याला विचारा का हो दादा काय त्या किडनीचं महत्व आहे. त्याच्या डोळ्याला धारा लागतात. तो सांगतो हो 50 लाख रुपये द्यायला तयार तरी सुद्धा किडनी मॅच होत. अरे मग 2 किडन्या फुकट दिल्या. कोटीच्या तर नुसत्या किडन्या आहे तुमच्या. कोटीच्या काय आहे किडनी आहे. बरं याच्या बदल्यात तुम्ही देवाला काय दिलं. काहीच नाही दिलेलं महाराज. हे सगळं तुम्हाला फुकट आलेलं आहे. बरोबर आहे का नाही. आणि फुकट गोष्टीचं महत्व कोणाला कळत. फुकट लेकराला सुद्धा काही देत जाऊ नये महाराज. तुम्ही जर हुशार असाल तर तुम्ही श्रीमंत आहात. तुमच्याजवळ पैसा आहे हे मरेपर्यंत तुमच्या पोराला कळू देऊ नका. नाही तर ते माजल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्यांनी 100 रुपये मागितले तर त्यांना 100 कधीच देऊ नका. त्यांना 10 रुपये द्या आणि 90 रुपये त्यांना ऍडजस्ट करायला लावा. तुम्ही गेल्यानंतर प्रॉपर्टी त्याचीच आहे पण तो जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला रुपयाला सुद्धा खर्च देऊ नका. त्याला ज्या दिवशी असा भास होईल की मला आता शिक्षणाची गरज नाही माझ्या बापानं कमवून ठेवलंय मला काहीच करायची गरज नाही त्या दिवशी तुमचा पोरगा आळशी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. एवढा सुंदर नरदेह प्राप्त झालाय. महाराज सांगतात हा जव हे सकळ चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. पंढरपूरची वारी कवाय हो हातपाय गेल्यावर नाही गड्यांनो. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत बद्रीनाथला जाऊन या. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत अमरनाथला जाऊन या. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत गंगोत्री यमुनोत्रीला जाऊन या. पैसे 100 कोटी तुमच्या खात्यावर. किती आहे 100 कोटी आहे आणि तुमचं वय 85 वर्षात झालं. काय फायदा आहे महाराज. काही ठिकाणी जात असताना केदारनाथला काही अंतरावर गेलं की ऑक्सिजन भेटत नाही म्हणजे तीर्थयात्रेसाठी सुद्धा वय आहे.
पंढरपूरची वारी करण्यासाठी सुद्धा वय आहे. परमार्थातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे त्या सर्व करण्यासाठी काय आहे? वय आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला प्राप्त झालाय ना, याचं महत्त्व करून घ्या. पण काय आहे माहिती आहे का, जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी महत्त्व कळत नाही. मी 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही 2. पण याच्यामध्ये सर्वात हुशार ठरले देव. देवाला या नरदेहाचं महत्त्व कळालंय. स्वर्गामध्ये आपल्यापेक्षा चांगले रोड आहे, स्वर्गामध्ये अप्सरा आहे, स्वर्गामध्ये अमृत आहे प्यायला, सगळं काही, कल्पतरूचे वृक्ष सगळं काही स्वर्गामध्ये आहे. पण स्वर्गामध्ये कीर्तन नाहीये. स्वर्गामध्ये आमच्या प्रकाश महाराजाची चाल ऐकायला भेटणार नाहीये. स्वर्गामध्ये पखवाजांचं पखवाज ऐकायला भेटणार. स्वर्गामध्ये जर तुम्हाला एखाद्या गंधर्वाचं गाणं ऐकायचं असेल, गझल ऐकायची असेल, तर तुमच्या खिशात जेवढं पुण्य आहे तेवढं द्यावं लागतं. हे पुण्य घे बाबा आणि एक गझल म्हण. आणि एकदा का पुण्य संपलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन ऐक, ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकमिशालम क्षिणे पुण्यमृत लोकम विशंती एवं त्रैधर्म मनोप्रपन्नागतागतम काम कामाला बनते. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, मग तया पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी, स्वर्गामध्ये पखवाज ऐकण्यासाठी, स्वर्गामध्ये गायन ऐकण्यासाठी पुण्य खर्च करावं लागतं. तुम्ही इथं काय तिकीट देऊन आलेले? हा, देशमुख कुटुंबियांना थोडा झाला असेल त्रास, पण बाकीच्यांना तर काहीच नाही ना. तुम्ही तर फुकट झालेले आहे ना. बरं, फुकट नाही, कीर्तन संपल्यावर जेवण आहे. पंढरपूरच्या वारीला गेलं की जेवण आहे, सगळं आहे ना, सगळ्या गोष्टी. पण जी गोष्टी फुकट आहे त्यांना महत्त्व कळत नाहीये. आणि स्वर्गातील देवांना या नरदेहाचं महत्त्व कळाल्यानंतर स्वर्गातील देवांची अपेक्षा तुकोबराय अभंगाच्या पहिल्या ज्या नरदेहाचं महत्व स्वर्गातील देवांना कळलं आणि स्वर्गातील देव म्हणतात की इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. मग देवाला ज्या नरदेहाला यायची अपेक्षा आहे तो नरदेह जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त झाला असेल तर बसणाऱ्या मंडळीला तरी माझी विनंती, मायबाप निश्चित या संधीचं सोनं करून घ्या बरं. सगळ्या गोष्टी परत मिळतात गड्यानो. नरदेह परत मिळेल, गेलेली संपत्ती परत मिळेल 1, गेलेला पैसा परत मिळेल 2, गेलेली प्रॉपर्टी परत मिळेल 3, गेलेली सत्ता परत मिळेल 4. पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ
इज नॉट वन्स मोर. सगळ्या ठिकाणी वशिला चालतो महाराज. इथं वशिला चालत. मला तर यमाचा एक 16 साजरा करायचा आहे महाराज. जसं ना आपण लोक काही काही लोकांचं पुढाऱ्याचे 75 कोणी 61 साजरी करतात, तसं सगळ्या महाराज लोक मिळून यमाचा एक 16 साजरा करू का. मला वाटतं या भारतात एकच माणूस तो असा इमानदार आहे की तो अजून कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला. यम ज्या दिवशी मॅनेज होईल, बसणारी मंडळी लिहून ठेवा माझं वाक्य, यम मॅनेज झाला बाकी सगळं मॅनेज होतं महाराज. फार निवडणूक आयोग मॅनेज होतं, कोर्ट मॅनेज होतं, पोलीस मॅनेज होतात, पुढारी मॅनेज होतात, सगळं गाव मॅनेज होतं. पण महाराज अजून यम कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला. ज्या दिवशी यम मॅनेज होईल त्या दिवशी समजून चालव की मोठे मोठे बोके मरणारच नाही, आपल्यासारख्या गरीबाचाच नंबर लागेल महाराज. खरं सांगतो तुम्हाला, काही गोष्टी ज्या झाल्या त्या खूप चांगल्या झाल्या. रावणानं बरं झालं स्वर्गाला शिडीने लावली. रावणाचं 2 प्रतिज्ञा खऱ्या व्हायला पाहिजे. एक, स्वर्गाला जर शिडी लागली असती तर आपल्यासारख्या माळकऱ्याचा नंबरच लागला नसता. हे अंडे खाऊ अगोदर गेले असते महाराज VIP पास घेऊन. जे महिनाभर वारीन चालतात त्यांना 48 तास दर्शनाला उभं राहावं लागतात. आणि हे हरामखोर अंडे खाऊन पाहिल्यात सगळ्यात अगोदर. याला कसा पांडुरंग भेटल महाराज? भेटणारच नाही हो. हे चुकीचं आहे. जिथं तिथं वशिला चालतो. यम कोणाच्या बापाकडून बापाकडून काय, देवाच्या बापाकडून मॅनेज झालं नाही तर आपल्याकडून काय मॅनेज होणार नाही. म्हणून मी सांगू का तुम्हाला, यम कधी येईल आणि कधी तुमच्यावर घात करायला सांगता येत नाही. आणि एकदा का नरदे गेला ना महाराज की महाराज सांगतात, पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यांनो, लक्ष देऊन ऐका. सगळ्या गोष्टी माणसाला परत मिळतात, नरदे परत मिळत नाही. आणि एकदा का नरदे गेला ना महाराज की माणसाच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप. म्हणून मी नेहमी कीर्तनातून सांगतो, गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन फायदा नाहीये. वेळ येतोपर्यंत भगवंताचं चिंतन करा. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये एक गोष्ट उरती, पश्चाताप पश्चाताप आणि पश्चाताप. मग स्वर्गातील देव ज्या गोष्टीची अपेक्षा करतात तो नरदेह जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त झाला असेल तर माझी विनंती तुम्हाला, वेळ नका वाया घालू, भगवंताचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे, 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 करा रे बापानो साधन हरी, साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. धनी करलीचे करून कातनी करलीचे करून हरिमुखी गाथा हरवलीची हरिमुखी गाथा हरवलीची हरिमुखी गाथा हरवलीची हरिमुखी गाथा हरवलीची. हरिपाठामध्ये तुम्हाला सांगितलं की करा रे बाबांनो, ऐका ना, करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. द्रुपद किती सुंदर आहे. येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही, सगळ्या जगाला तुमची दयेल, नाही त्या यमासी करुणा. एक मिनिट सुद्धा तुमची करुणा येणार नाही. आणि एकदा का त्याच्या तावडीत सापडले ना महाराज, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर आणि यमाचे किंकर बहुसार. मग महाराज सांगतात, यमाच्या ताब्यात जर तुम्हाला नाही जावं वाटत असेल तर तुम्ही काय करा. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी पण भाता भरा हरी. त्याच्या अगोदरचं प्रमाण घ्या. नाव धड करा सहस्रनामाची ती हे भव सिंधुशी. भगवंताचं चिंतन करा. आणि जो भगवंताचं चिंतन करतो देव यमाला सांगतो, नका जाऊ तया ठाया नामधारकाच्या गाव. अव नामधारकाच्या शिवाला नका जाऊ. गाव तर लांब राहिलं, बरोबर आहे का नाही.
शिवाला सुद्धा यायचं नाही, मग भगवंताचं चिंतन करा. सर्व साधू संतांनी तुम्हाला तेच सांगितलंय. एवढा अनमोल किमतीचा नरदेव स्वर्गातील देवाची अपेक्षा करतात. तुकोबराय सांगतात, स्वर्गातील देव ज्या नरदेहाची अपेक्षा करतात तो नरदेह आम्हाला प्राप्त झाला, पण आम्ही इथं येऊन काय केलं, भगवंताचे दास झालो. अभंगाचं द्वितीय चरण. धन्य जन्मालो, धन्य दास म्हणजे नौकर. दास म्हणजे काय? नौकर. दास म्हणजे सेवक. का हो महाराज, दास होण्यात काय मजा आहे, नौकर होण्यात काय मजा आहे, सेवक होण्यात काय मजा आहे? खरं सांगू का, दास होण्यात जी मजा आहे ती मालक होण्यात अजिबात नाहीये. मालक झालं की त्रास पहा ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुका म्हणे जाण व्हावे लहाना उनी. एका ठिकाणी तर तुकोबराय सांगतात, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. पण बसणाऱ्या मंडळीला मी विनंती करेल, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं दास कधी झालेलं चांगलं गड्या. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर व्हा. अरे साधूचं दास होण्यात सुद्धा, साधूचा सेवक होण्यात सुद्धा फायदा पहा काय. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. अरे साधूच्या सहवासामध्ये गेलं की इच्छा नसली तरी काकडा करावा लागतो. साधूच्या सहवासामध्ये गेलं की इच्छा नसली तरी टाळ वाजवावा लागतो. साधूच्या सहवासामध्ये इच्छा नसली तरी नाटाचे अभंग म्हणावं लागतात. साधूच्या सहवासामध्ये इच्छा नसली तरी विष्णू सहस्रनाम म्हणावं लागतं. साधूच्या सहवासातला तो फायदा आहे. तेथे रामनाम होईल श्रवण. आणि बाकीचं तर काही पाहायचं का म्हणे, घडेल भोजन उच्चिष्टाचे. ज्ञानोबरायच्या पालखीचं प्रस्थान ज्या दिवशी झालं त्या दिवशी वजन मोजायचं, आणि वाखरीला 16 गेला की वजन मोजायचं. कमीत कमी 5 किलो वजन वाढलेलं असतं महाराज. किती? 5 किलो. घरी आंघोळीला पाणी न टाकणारी बायको पुण्यात हा ज्या वेळेस जातो त्यावेळेस 100-100, 200 कोटीचे मालक म्हणतात, ओ माऊली चला हो आमच्या घरी, फक्त 2 घास खा महाराज. ही किमिया साधू संतांच्या संगतीची महाराज. मला तर विशेष वाटतं, सख्खे 2 भाऊ एका घरात चांगले राहत नाही महाराज. सख्खे 2 भाऊ एका घरात त्यांचं पटत नाहीये, बाकीच्यांचं त्या गावाचं जिल्ह्याशी मला काही घेणदेण नाहीये. सख्खे भाऊ एका आईचे 2 लेकरं असून सुद्धा दोघांचं पटत नाहीये. कमीत कमी या वर्षी ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्याला पायी चालत असताना 15 लाख समाज असेल. किती? मी नाथ महाराजांचं सांगत नाही, गजानन महाराजांचं सांगत नाही, मुक्ताबाईचं सांगत नाही, फक्त ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचे सोहळे सांगतोय. ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यासोबत पायी चालणारे लोक कमीत कमी 10 ते 15 लाख असतील. एक एका गावाचा नाही, एक एका तालुक्याचा नाही, एक एका जिल्ह्याचा नाहीये, एक एका जातीचा नाहीये, तरी सुद्धा 22 दिवस कोणाचीच तक्रार नाहीये. हे ज्ञानोबराय तुकोबरायचे काय महाराज ताकद आहे. हे फक्त लोकांना कळत नाहीये. हे पुढारी लोक भाषण करत बोलतात की आम्ही पुरोगामी विचाराच्या हो सगळ्यांना इथं. अरे कशाचे पुरोगामी विचार बावळ्या, तुम्ही फक्त बोलता, आम्ही करून दाखवतो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता. अरे सर्वां सकळासी येते आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार
भाषणापुरतं पुरोगामी बोलणं वेगळं, खरं पुरोगामी विचाराचे तर वारकरी संप्रदाय हो महाराज. पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन माझ्या चोखोबरायचं घ्यावं लागतं. कोणाच घ्यावं लागतो? चोखोबरायचं घ्यावं लागतं. दुसरं दर्शन नामदेवरायचं घ्यावं लागतं. आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. काय नाव आहे तिचं? अरे जो वारकरी संप्रदाय वेश्येच्या मुलीला सुद्धा खांद्यावर घेऊन चालतो तो वारकरी संप्रदाय. दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. विश्वासाठी काय दिलेला आहे? आदर्श. अरे या देशामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण आहे महाराज. संविधान जन्माला येऊन 150 वर्ष पण नसेल झाले अजून. 150 वर्षापूर्वी सुद्धा सर्वांनी एकत्रित राहा, वैष्णवाची याती वर्णिल जो कोण, यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा. हे बघा, हे सर्व साधू संतांनी दिलेलं आहे महाराज. महाराष्ट्र घडवण्यामध्ये, मी नारदाच्या गादीवर बोलतोय, महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढं वारकरी संप्रदायाचं योगदान आहे तेवढं कोणाचंच नाही कळेल. तुम्ही माना न माना महाराज, वारकरी संप्रदायाने सगळं दिलेलं आहे. फक्त या योजनेचे नावं बदलले, नाही तर हे सगळं आपलंच आहे. आता सरकार म्हणतं झाडे लावा, झाडे जागवा, झाडे लावा, झाडे. ही काही यांची योजना आहे का महाराज? अहो ही सुद्धा या चोट्ट्याने आपली चोरलेली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे ही आमच्या बापाची योजना आहे. त्यांचं नाव तुकाराम महाराज आहे. जेवढे काही महाराष्ट्रातील सरपंच असतील त्यांना जर ग्राम स्वच्छता अभियान राबवायचं असेल तर त्यांना मार्गदर्शन गाडगेबाबाचं घ्यावं लागतं. गाडगेबाबा सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाचे जे. ही वस्तुस्थिती आहे महाराज. लोकांना वारकरी संप्रदायाचं योगदान माहित नाहीये. पण तुम्ही ज्ञानेश्वरी जर वाचली, गाथा जर वाचला, अरे माणसाने आता बरेचसे पोर, आता नवीन एक स्टाईल निघली पा. आपण जर म्हणलं चला जेवायला, ते म्हणतात मी डाईटवर आहे. काय म्हणतात? हे डाईट का डॉक्टरच्या बापाचं आहे का? हे सुद्धा आमचंच चोरेल आहे. तू म्हणसाल महाराज हो प्रमाणानिशी बोलतो, असं काही बघला नसावे बास निद्रा बहु भाषण, नसावे बास प्रमाण घ्या. युक्त आहार विहार. काय म्हणतात तुकोबरायच्या गाथ्यातलं प्रमाण आहे. डॉक्टर आता सांगू राहील तुम्हाला मूंग खान, उडीद खान. हे तुकोबरायने अगोदर सांगितलंय 450 वर्षापूर्वी. युक्त आहार विहार. किती खावं हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. किती झोपावं हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. किती बोलावं हे सुद्धा तुकोबरायने सांगितलं. अरे जेवढे काही धंदेवाईक लोक आहेत त्या धंदेवाईक लोकांनी धंदा कसा करायचा हे सुद्धा तुकोबरायने सांगितलं. मुद्दला तर तोटा ऐसा खोटा. हे जेवढे काही शावकार आहे ना, त्यांना पैसे वाटताना काय टक्क्यानं वाटायचे हे सुद्धा ते जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. मी तुम्हाला माझ्या पदरचं नाही बोलत, मी तुम्हाला गाथ्यातले प्रमाण देतो. हे काही खोटे प्रमाण असं नाहीये. म्हणून महाराष्ट्र घडवण्यामध्ये, हा महाराष्ट्र एका छत्राखाली आणण्यामध्ये जेवढं योगदान ज्ञानोबराय तुकोबरायचंय तेवढं कोणाचंच नाहीये. काही लोक म्हणतात की हा राज आहे तो. या संप्रदायाने जेवढं या महाराष्ट्राला दिलं तेवढं कोणीच दिलं नाहीये. अरे तुम्ही सर्व मंडळी एका छत्राखाली यायला लागले, याला कारणच आहे ना महाराज. 18 पगड जातीतले लोक एका दिंडीत राहून एक सुद्धा मनुष्य तक्रार करत नाही. हे नाथबाबाने दिलेला तुम्हाला प्रसाद आहे, नामदेवरायने तुम्हाला दिलेला प्रसाद आहे, तुकोबरायने तुम्हाला दिलेला प्रसाद आहे महाराज. हे सर्व एकत्रित राहावं. हे पहिला जो अंधश्रद्धांमूलक कायदा हे लोक म्हणतात आता पारित झाला. वेडे तुम्ही, हा सुद्धा कायदा पहिला तुकोबरायने पारित केला. तुम्ही आता फक्त कॉपी केलेली आहे. आता तुम्ही म्हणता भोंदूबाबाच्या नादी लागू नका, याच्या नादी लागू नका. तुम्ही काय सांगता आम्हाला? हे आमच्या बापानं अगोदरच सांगितलंय. 900 कन्या पुत्र होती तरी काय करणे लागे. दुसरं नाटाच्या अभंगामधलं प्रमाण घ्या. सेंदरी हेंदरी दैवते, बावळट देवायच्या नादी लागू
देवाय पुढे बोकडे कापू हे तुकोबरांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं. तुम्हाला आत्ताशी 2025 ला चेवाला आहे. चेवाला आमच्या तिकडचा शब्द आहे, तुमच्या भाषेत जाग आली. आमच्या तिकडं चेवाला हा विदर्भातला शब्द आहे, तुमच्या तिकडं जाग आली. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान आपले इच्छे आणि का पिढी. अरे ज्या देवाला स्वतःलाच खायला भेटत नाही ते देव तुमचे पोटाची थळगी कशी भरणार. म्हणून तर महाराजाला म्हणावं लागलं, आपुला तो एक देव करुणी घ्या, आपुला तो एक देव करुणी घ्या, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, विना देवा सुख नोहे, विना देवा सुख नोहे. मी सांगत होतो दास याच्यातच होण्यापेक्षा दास साधूचं व्हा. साधूचं दास होण्यास सुद्धा तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. साधूचा भगवंताचा दास होण्यास सुद्धा तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार आहे. तुकोबराय सांगतात, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. हल्ली काय लोक साधूच्याही दास होत नाही, देवाचेही दास होत नाही. माणसाचे दास व्हायला लागले. आणि माणसानं माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं आणि रातभर येऊन गेलं. जगातले प्रत्येक जीव हे अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाहीये. बसणाऱ्या लोकांना आमच्याकडे पाहिलं की असं वाटतं, बुवा काय महाराज लोकांची मजा आहे, हा हा हा, काय यांना का शेतीची गरज आहे, का सोयाबीनची गरज आहे, का पावसाची गरज आहे, काही नाही. 2 तास चाटा मारले की दन पाकिट येतं, टेन्शन नाही. आम्ही आमच्या ठिकाणी समाधानी राहू ना. वादक गायकाकडे पाहतो, गायक कीर्तनकाराकडे पाहतो, कीर्तनकार पुढाऱ्याकडे पाहतो. अवघड काम झालंय सगळं. आपली अपेक्षा समाधान आनंद सुख ह्या गोष्टी आहेत त्या परिस्थितीमध्ये थांबल्या पाहिजेत. महाराज मला ज्या स्थितीमध्ये भगवंताने ठेवलं ना मी त्याच ठिकाणी आनंदात राहतो. काही नाही महाराज, 5,000 रुपयामध्ये 2 महिने खाल्ला असाही काळ आपण भोगलाय महाराज. 2 वर्ष तुमच्याने माझ्या जीवनामध्ये असं होतं की इस्त्रीचे कपडे घालायची गरज नाही पडली तुम्हाला. 2 वर्ष तुमच्याने माझ्या जीवनामध्ये असं होतं की गाडीची सर्व्हिसिंग करायची गरज नाही पडली, गाडी वॉशिंग करायची गरज नाही पडली, कुठं जायचंच काम नाही ना. घर एक घर, घर दोन्ही घर, घर त्रिक घर, घरचोक घर. चौकात जरी गेलं तरी पोलीस हाणत होते. मग 2 वर्ष तुम्ही बिना गाडीचे जगले, 2 वर्ष बिना इस्त्रीच्या कपड्याचे जगले. मग तुम्ही करोनाच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला एक मोठा धक्का आहे, तो तुम्हाला आणि मला मोठा सावधतेचा इशारा आहे. पण तुम्हाला आणि मला ते लक्षात आलं नाहीये. मला असं व्यक्तिगत वाटत होतं कोरोनाच्या नंतर लोक माळकरी होतील, देवदेव करतील, परमार्थ वाढल. उलट झालंय महाराज. कोरोनाच्या नंतर लोकांची मेमरी शार्प बसलाय. आता कोणताही रोग कधी कसा येऊ शकतो. खाऊन घ्या, पिऊन घ्या. खाणाऱ्या आणि पिणाऱ्यांची संख्या जास्त वाढली. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, खाऊनही तुम्हाला मरणाचे आणि पिऊनही तुम्हाला मरणाचे. भगवंताचं चिंतन करा. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. मायबाप ज्या भगवंताने तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या त्याचा विचार करा. विश्वास कमी पडतोय तुमचा आणि माझा देवा. मी दररोज कीर्तनातून एक उदाहरण सांगतो. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली गाड्यांनो. छत्रपती संभाजीनगरच्या खूप मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्याच्यावर ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर म्हाताऱ्याला काढलं. 2-4 दिवसांनी डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती? 25 लाख. म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. माळकरी होतं म्हातारं. 25 लाख रुपयाचं बिल पाहून म्हातारा रडायला लागलं. डॉक्टरही धार्मिक होता, परमार्थिक होता. बाबा, ओ बाबा, माळकरी दिसताय, गळ्यामध्ये माळ आहे, वारकरी तुम्ही माझ्या आजोबासारखे, माझी विनंती तुम्हाला रडू नका ना. हे 25 लाख रुपये जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त माझी विनंती, रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगतो, हे वेड्या, शेवगाव तालुक्यातला आहे मी, कावी गाव आहे माझं, 100 एकर जमीन आहे माझ्याकडं आणि माझ्या जमिनीतून आता नवीन समृद्धी चाललाय पुण्याला. 1 एकर माझी 50 लाख रुपयाची. एवढा श्रीमंत माणूस आहे. तू 50 लाख रुपये जर बिल काढलं असतं ना डॉक्टर, तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे. आश्चर्याचा धक्का बसला डॉक्टरला. एवढं जर म्हातारं श्रीमंत आहे, एवढी जर म्हाताऱ्याकडे प्रॉपर्टी, तर 25 लाखाचं बिल पाहून म्हातारा अर्धा तास झालं रडतंय का. त्यावेळेस म्हातारं रडता रडता डॉक्टरला सांगतो, डॉक्टर तू फक्त 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं रे. वयाच्या 80 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं गाड्या, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतो नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये.
लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतं, हा MSEBीचा नियम आहे. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो, हा तुमच्या ग्रामपंचायतचा GR आहे. अहो घरपट्टी नाही भरली तर ग्रामपंचायतला उभं राहता येत नाही, हा ग्रामपंचायतचा GR आहे. फुकटचं पाणी घेता तुम्ही धरणातून. जायकवाडीचा कॅनल तुमच्या घरातून गेलाय, काय तुम्ही महिन्याला लाईट बिल भरता का? नळपट्टी पाठवली जायकवाडी धरणाला. अरे बरोबर जून महिना लागला की दो पाऊस पडतोय, आपलं जायकवाडी धरण 100% भरतंय आणि वर्षभर तुम्ही फुकट पाणी वापरताय. कधी तुम्हाला मेघराजाने नळपट्टी पाठवली का हो? सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. कधी सूर्यानं तुम्हाला लाईट बीट पाठवलं का? एवढं सुंदर नैसर्गिक हवा घेता, एवढे सुंदर हा निसर्ग आहे. या निसर्गाने तुम्हाला कधी जसं AC वापरल्यावर युनिट पडतात तसं निसर्गाने कधी तुम्हाला लाईट बिल. मग ज्या गोष्टी देवानं दिलेल्या आहे त्याचा विचार करा, भगवंताचं चिंतन करा. आलतू फालतू लोकांचा दास होण्यापेक्षा दास ज्ञानोबराय तुकोबरायचं व्हा. मी खरं सांगू का, तुमच्या जीवनाची जबाबदारी तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरावर टाका. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी. अरे आपण एवढे पापी नाही गड्यानो. रावण का थोडा पापी होता का? बायको पळवली प्रभू रामचंद्राची. पुतना का थोडी पापी होती का? पुतनीने 20 पाजलाय भगवंताला. शिशुपाळ किती वाईट होता. अहो शिशुपाळानं शिव्या दिल्या ना. काय दिल्या शिशुपाळानं? शिशुपाळानं भगवंताला काय दिल्या? शिव्या दिल्या. तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. मला तर आश्चर्य याचं वाटतं, शिशुपाळानं देवाला शिव्या दिला तर त्याचा उद्धार झाला. मी तर माणसाला दिले हो. तुम्ही इकडे या. म्हणजे शिशुपाळ, तुम्ही पुढे कीर्तनाकडे तिकडे जाऊच नका अजिबात. शिशुपाळानं देवाला शिव्या दिल्या तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. पुतनेनं 20 पाजलं तरी ज्ञानोबराय सांगतात, तू आसन का अधिकाचेनी माने सायुज्य सवर सुधीदला पुतनेची विषयाची निस्तन पाने मारू आली. रावणानं बायको पळवली तरी पहिला मोक्ष बिभीषणाला नाहीये, पहिला मोक्ष कोणाला आहे? रावणाला आहे. मग माझी विनंती आहे, रावणाला मोक्ष देऊ शकतो, बिभीषणाला मोक्ष देऊ शकतो, पुतनेला मोक्ष देऊ शकतो, तर निश्चित तुमची आणि माझी संसारूपी नौका सुद्धा तो पैल तीराला नेईल. फक्त तुम्ही काय करा, दास विठोबाचे झालो. आणि जीवन जगत असताना खरं तर काय सांगू माहिती आहे का, लोकांना हल्ली पदवी लावायची खूप गरज झाली. आवाजाचे जादूगार ही काही डिग्री मला कोणी दिलेली? लोक म्हणतात म्हणून माझ्यापेक्षा किती लोकांचा आवाज आहे. खरी तर पदवी महाराष्ट्रातले जेवढे काही वारकरी त्यांना हरिभक्त पारायण याच्यापेक्षा मोठी पदवी जगात कोणतीच नाहीये महाराज. हरीच्या भजनामध्ये नित्य पारायण असणारी हरिभक्त पारायण. पण लोक 1008, 424, 512, 314 काहीच नाही महाराज. काही लोक राष्ट्रीय कीर्तनकार टाकतात. राष्ट्रीय कीर्तनकाराचा अर्थ काय हो? राष्ट्रात जेवढ्या भाषा तेवढ्या भाषेत कीर्तन आले पाहिजेत ना. हे हिंदी बोलायला लागलं की भागो भागो उंदीर आहे म्हणतो. म्हणजे उंदराला चुवा म्हणा हे सुद्धा याला अक्कल नाही. राष्ट्रीय कीर्तनकार. मी तरी सांगतो बा, तुम्ही जे लावता ती आमची उपाधी आहे, बरोबर आहे का नाही? पदवी शोभली सुद्धा पाहिजे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महात्मा जन्माला येऊन गेले, वारले. ते संप्रदायामध्ये परत तसा महात्मा जीवनात होणार नाहीये. चंद्र सूर्य असेपर्यंत तसा कीर्तनकार परत महाराष्ट्रात होणार नाहीये. त्यांचं नाव होतं वेदांत वाचस्पती, विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार. अशा महात्म्याला ती पदवी शोभून दिसती. याचं कारण अण्णा अण्णा होते नो. आता तर कोणी बी महाराज 2 दिवस वृंदावनला गेलं की ब्रज रसिक. डाळी महाराष्ट्रात गोळा करतो, जंपराचे पीस महाराष्ट्रात गोळा करतो, कथा सगळ्या महाराष्ट्रात करतो. आणि मी सांगतो मी ब्रज रसिक आहे. अरे ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावावर मोठे झाल्यावर ब्रज रसिक. मी वृंदावनला नाव ठेवत नाही. वृंदावन भगवंताचं हृदय आहे महाराज. वृंदावनात भक्ती मातेला आणि ज्ञानवैराग्यांची मूर्छा गेली. वृंदावनाच्या संयोगात पुनस्तम तरुणी नवा हा धन्य वृंदावनम. त्यानं एवढं गोड वृंदावनाचं वर्णन केलेलं आहे. पण तुम्ही ज्यांच्यामुळे मोठे झालात ते फक्त ज्ञानोबराय तुकोबराय. कोण आहे? आपली माय जर कामधेनू असेल तर माणसानं जर्सीचं दूध पिऊन या मताचा महाराज मी. विठाला महाराजांनी स्पष्ट सांगितलं, आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी. पदवी कोणती घ्यायची? सच्चित आनंद. आता हे तिन्ही जे स्वरूप आहे ते देवाचे. सत्स्वरूप कोणाचं आहे? देवाचं आहे. अविनाशी. ते कालही होतं, आजही आहे आणि उद्या ये. प्रमाण घ्या. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सत्य साच खरे. नाम विठोबाचे सत्य तो भगवान परमात्मा आहे. चित, चित यानी प्रकाश.
तुम्हाला एखादं पुस्तक वाचण्यासाठी अंधारात काय करावं लागतं? मोबाईलच्या बॅटरीचा आश्रय घ्यावा लागतो, लाईटाचा. पण विश्वाच्या मालकाला कुणच प्रकाशाची गरज नाहीये. सूर्याला सुद्धा प्रकाश त्याच्यामुळं आहे. काय आहे? सूर्याला सुद्धा प्रकाश त्याच्यामुळं आहे. म्हणून चित स्वरूप तो आहे सत. आणि आनंद स्वरूप सुद्धा कोण आहे? प्रमाण ज्ञान महाराज. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, जे तुम्ही पहा, सुखाला दुसरा शब्द आहे दुःख, बरोबर आहे का नाही? गरिबीला दुसरा शब्द आहे श्रीमंत. आनंद याला दुसरा शब्द अजिबात नाहीये. का? आनंद हे स्वरूप भगवंताचं आहे. आणि जीवनामध्ये त्या आनंद स्वरूपात तुम्हाला विलीन व्हायचं असेल, बाकीच्या पदव्या घेऊच नका महाराज. बाकीच्या पदव्या कधी जाईल काही सांगता येत नाही. आमदार झाले माझी होणार आहे, खासदार झाले माझी होणार आहे, पंतप्रधान झाले तरी सुद्धा माझी होणार आहे, राष्ट्रपती झाले तरी काय होणार आहे? माझी होणार आहे. मला वाटतं संप्रदायामध्ये फक्त कोणी माझी होत नाही, संप्रदायाचे उपकार आहे महाराज. तुम्ही एखादं असं ऐकलं का? माझी कीर्तनकार, माझी कथाकार, माझी गायक. संप्रदायातला राजकारणातला अजून दुसरा फरक सांगतो तुम्हाला. राजकारणात जसे जसे म्हातारे असाल तशी तशी तुमची किंमत कमी होती. राजकारणात जसे जसे म्हातारे असाल तशी तशी तुमची किंमत कमी होती. आणि परमार्थात जसे जसे म्हातारे असाल तशी तशी तुमची, मी नाही बोलत, पिकली या सेंद कडू, पण जसं शेंदाड पहिलं कच्चं असलं ना, मग ते असं कडू डग लागतं. पण भजन करून, कीर्तन करून, साधना करून, वाऱ्या करून असं शेंदाडू जर पिवळं होते तुम्ही, आहा हा, मग बघा ना तुम्ही महाराज, भीमसिंग बाबा हे पिकलेलं शेंदाडू आहे, खरं सांगतो तुम्हाला. आणि त्या पिकलेल्या शेंदाडाचा स्वाद घेतलेले लोक आहे महाराष्ट्राने, कच्च्या शेंदाडाचा नाही. पिकलेलं असं पिवळं धमक म्हणजे भक्तीने, वैराग्याने, ज्ञानाने, साधनेने परिपक्व अवस्था झालेली अशा महात्म्याच्या तालमीमध्ये तयार झालेले लोक आहे महाराष्ट्राने, बरोबर आहे का नाही? म्हणून परमार्थाचं सगळ्यात मोठं हे वैभव आहे की तुम्ही इथं जसे जसे म्हातारे असाल तशी तशी तुमची किंमत वाढते. तरुणपणात तुम्हाला मान देणार नाहीये. आता मला लोक मानतील का? मी 50 वर्षात झाल्यावर, अजून 15 वर्ष टाइम बाबा आपल्याला. मग आपल्याला लोक सद्गुरू म्हणतील, गुरुजी म्हणतील, बाबा या म्हणतील. आता तुम्ही किती चांगलं कीर्तन करा, काही करा, येडे म्हणतात. परमार्थामध्ये तरुणांना किंमत नाही. परमार्थामध्ये साधनेला किंमत आहे, तपश्चर्याला किंमत आहे, आचरणाला किंमत आहे, वैराग्याला किंमत आहे. निश्चित संसाराचं गणित तेच आहे. संसारात सुद्धा तरुणांना किंमत आहे. म्हातारे झाले की त्यांची परिस्थिती कशी माहिती आहे का? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. किती गोड माझ्या तुकोबरायचं प्रमाण आहे. झालंही न शक्ती नाथ मुख गळती, सांडुनिया कळती राडा पोरे, सांडुनिया कळती राडा पोरे, सांडुनिया कळती राडा पोरे. झालंही न शक्ती
वाक्य सांडून या पळती रांडा पुरे. अरे तरुणपणात ज्या मुलीने ज्या मुलाकडे पाहून त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो, आपण सुद्धा त्या मुलीकडे पाहून निर्णय घेतलेला असतो कशाचा? लग्न करण्याचा. तेच दोघं नवरा बायको 70 वर्षाचे झाले ना महाराज, अवाश्य मारक्या म्हशीसारखे एकूण काय कडपात तो. आणि बायकोचे तो उद्गार किती चांगले तुकोबराय सांगतात. बाईल म्हणती खर मरता तरी बरे नासियेले घर थुंकोनिया. आमच्यासारखा महाराज घरी जर गेला तर सुनबाई सांगते, महाराज कधी हे म्हातारं गचकल तर बरं होईल हो, नुसतं गाढवासारखं लोळतंय महाराज. ही परिस्थिती आहे. म्हणून खरं सांगू का, संसारात म्हातारे झाले की किंमत कमी होती. परमार्थात जसे जसे वयस्कर असाल तशी तशी तुमची किंमत वाढती. म्हणून जीवनामध्ये बाकीच्या पदव्या गोळा करण्यापेक्षा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि असं जर तुम्ही केलं तर तुकोबराय सांगतात, जो स्वर्ग आहे त्या स्वर्गाला सुद्धा पाऊल वाट करायची ताकद तुकोबरायची अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू का म्हणे पावत तू का म्हणे पावत तुका म्हणे पावतनी तुका करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवलेली आहे. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. वैकुंठवासी कैलासवासी आमच्या आशाबाई बबनराव देशमुख
या आईसाहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहोत। जाताना मी तुम्हाला एवढंच सांगेल गड्यांनो, माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करून घ्या, माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत प्रेमानं वागून घ्या, माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत प्रेमानं बोलून घ्या। एकदा माणसं गेले की परत मिळत नाही महाराज। या जगातले दोन पात्र असे, पैसों से खाना मिल सकता है बाजार में, पैसों से भूख नहीं मिल सकती। पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते। पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते। तो सर्वांना माझी विनंती, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालाव की माणूस पोरका होतो। तुम्ही महाराष्ट्रातील किती नामांकित कीर्तनकार व्हा, गायक व्हा, वादक व्हा, देशाच्या सगळ्यात मोठ्या पदावर जा, काम आटपून ज्यावेळेस तुम्ही रात्री 2-3 वाजता घरी जाताना दरवाजावर थाप टाकता, अगं दार उघड, बायको दन दिशी दार उघडती, तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहते। पण तेवढ्याच रात्री तुमची आई त्या दरवाजापाशी झोपलेली असू द्या, रात्री 3 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो, बाळ्या 3 वाजले, माय कुठे गेला होता एवढा वेळ? आपण सांगू, आई खूप दूर कीर्तन होतं ग, त्याच्यामुळे उशीर झाला। बरं जाऊ दे, जेवलास का तू? रात्री 3 वाजता सुद्धा जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माझी माय गड्यांना। म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 9030 ओव्या आहे, जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये 4092 अभंग आहे, कोणत्याच ओवीमध्ये बायकोचं वर्णन नाही महाराज, आणि एकाही अभंगामध्ये बायकोचं वर्णन नाहीये। ज्ञानोबरा वेडे नव्हते, सकळ तीर्थाची जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकीचे। लक्ष देऊन ऐका। अजून दुसरं मी तुम्हाला वाल्मिक रामायणातलं प्रमाण सांगतो, मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता। हा अख्खा महाराष्ट्र नव्हे विश्वाचा आराध्य दैवत असणारा माझा पांडुरंग परमात्मा एवढे दिवस झाला चंद्रभागेच्या तिरी उभा आहे, काहीच केलं नाही हो। पुंडलिकरायानं फक्त प्रेम केलंय, भक्ती केली, मायबापाची सेवा केली, पण एवढे दिवस झाला त्या बाबाला उभा ठेवलंय। माझी सर्वांना विनंती गड्यांनो, या कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलंय। तुमची आई ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्यावेळेस पाहत असेल, एवढी सुंदर गुणीजन महाराज मंडळी, टाळकरी, गायक, वादक महाराज मंडळी, ती माय माऊली ज्या ठिकाणून असेल त्या ठिकाणून निश्चित तिच्या डोळ्याला धारा लागल्या असेल। ती विचार करत असेल किती भाग्यवान कुश आहे माझी, किती भाग्यवान माय आहे मी, की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या लेकरांनी केवढा सुंदर कार्यक्रम केला। निश्चित तुमची माय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल। नाही तर या जगामध्ये अशा काही माया आहे की जिवंतपणी पोरं त्यांना बोलत नाही, तर दशक्रियाविधीची काय अपेक्षा करायची तिनं? अरे जिवंतपणी पोरं त्यांना सांभाळत नाहीये। लक्ष देऊन ऐका, मुस्लिम समाजामध्ये कधीच कोणाचे मायबाप तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये दिसणार नाही महाराज। जेवढे काही वृद्धाश्रम वाढले तेवढे दररोज एका वृद्धाश्रमाचा जन्म होतोय, आणि लोक म्हणतात महाराज माझ्या आई वडिलाला कळत नाही। कसं कळत नाही महाराज? अरे तिला जर कळलं नसतं तर लहानपणी काजळ लावत असताना तुझं बुबुळ बाहेर काढलं असतं तिनं। ती जेवायला बसल्यानंतर तू मांडीवर घाण केली तरी तिनं तुला फेकून नाही दिलं महाराज, उलट स्वच्छ करून परत त्या मांडीवर तुला घेतलं। मग 10-12 वर्ष जर ती तुमचं एवढं सहन करत असेल तर म्हातारपणात तुम्ही 4-5 वर्ष तिची सेवा करता, काही उपकार करत नाहीये। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एकीकडे भारतामध्ये म्हणल्या जातं मातृदेवो भव, एकीकडे म्हणल्या जातं पितृदेवो भव, त्याच भारतामध्ये अनेक वृद्धाश्रम जन्माला यायला लागले। याचं कारण प्रत्येकाने आपला अभ्यास केला पाहिजे, माय बापावर प्रेम करावं याचीच अक्कल आपल्याला आली नाही तर ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुकोबरायचा गाथा काय डोंबलं करणार तुम्हाला? मला परमार्थापासून 50,000 किलोमीटर दूर आहे आपण, संसार करण्याचीच अक्कल अजून आली नाही आपल्याला। भावाने भावासोबत कसं वागावं, पत्नीने मुलासोबत कसं वागावं, नवऱ्यानं बायकोसोबत कसं वागावं। अरे 50 लाखासाठी आणि एका फॉर्च्युनरसाठी बायकोचे खून करणारे लोक या महाराष्ट्रात जन्माला यायला लागले। अरे वनवास रामाला होता, सीतेला नव्हता। वनवास रामाला होता, वनवास कोणाला नव्हता? लक्ष्मणाला नव्हता। वनवास रामाला होता, वनवास भरताला नव्हता। पण आपल्या नवऱ्याचा आनंद ज्याच्यात आहे, सीताई साहेब जनक राजाची कन्या होती महाराज, पण पायात चप्पल नसताना 13 वर्षाचा वनवास स्वीकारला। म्हणून तर 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता सीताई साहेबाला म्हणल्या जातं। ज्यावेळेस भावाचा प्रसंग येतो, लक्ष्मणाला काही इच्छा होती पण माझा भाऊ ज्या ठिकाणी आहे तिथं मी त्यांचा सेवक म्हणून काम करल, म्हणून लक्ष्मणजी सोबत गेले। आणि दोघं भाऊ तिकडे गेल्यानंतर भरताल का प्रॉपर्टी नावावर करून घेता येत नव्हती का? इकडं तर दुसरे नातेवाईक उभे करून सह्या करतात, इतके तर लोक आपले चालू झालेले आहे महाराज, बरोबर आहे का नाही? कठीण तळा झालं।
तुमच्याकडे धरण झालेलं आहे का? काही शेती बिती केली का? बरं झालं समृद्धी गेला नाही, नाही तर काही काही ना अंग ठेकापून घेतले हो बापाची. काही काही बहिणीने सांगितलं भाऊ मेला तुम्हाला पैसे दे, जमिनीत हिस्सा दे, तवाच मी तुझ्या घरी येईल. अरे पैशासाठी भावाला सोडलं काही काही बहिणीने, पैशासाठी मायबापाला सोडलं. माझी विनंती गड्यानो, नाते जपायला शिका. बाकीचे नाते द्या सोडून, पण मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून इथं आलेल्या सर्व माता वर्ग, पितृवर्गाला माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. बस याच्या पलीकडे दुसरं काय सांगायचं. जीवन चांगलं जगा. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना. दान इतुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणा. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी. सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. अगदी थोडा विषय तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. प्रेमानं प्रत्येकासोबत वागा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. माणसाने माणसासोबत प्रेमानं वागा रे. पहिल्या वर्गात गेल्यावर क ख ग वगैरे नाही शिकवत रे आपल्याला. ABCD नाही शिकवत, 1 2 3 4 नाही शिकवत. पहिला आपला हात पुढं करायला लावतात आपले सर, म्हणतात मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. आय लो माय कंट्री. भारत माझा देश आहे. नका सगळ्या भारताला आपला भाऊ मानू. गावातल्या भावाला तर भाऊ माना, जातीतल्या लोकांवर तर प्रेम करा. जात डोक्यातली काढून टाका. सर्वांनी एकत्रित या. जीवनामध्ये एकच जात, ती म्हणजे माणुसकीची. आणि माणुसकी तुमच्याकडे नसल तर तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला आले तरी तुमच्यासारखा दळभद्रे जगात दुसरा कोणीच नाहीये. फक्त माणसाने माणसासोबत प्रेमानं वागा. तुका म्हणे पावटणी केली करू स्वर्गाची निशाणी. धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. कैलासवासी आशाबाई बबनराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. आमचे बबनराव गणपतराव देशमुख पती आहेत. आमचे अमर भैया, आमचे श्रीकांत भैया, पुतण्या आमचे सदाशिव भैया, सर्वच मंडळी आहे. आज प्रामुख्यानं बरेचसे मंडळी कीर्तनासाठी आमच्या संप्रदायातली मंडळी. आमचे प्रभाकर महाराज आहेत, प्रकाश महाराज आहेत, शिवाजी दादा आहेत, पांडुरंग महाराज आहेत, भास्कर महाराज आहेत, दोन्ही पखवादक आमचे विठ्ठल दादा आहेत, आमचे आदिनाथ भैया, सर्वच गायकवादक महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आमच्या भगिनी ताईसाहेबसुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ताईंनाही विनंती करतो. खूप सुंदर सर्व मंडळी जर एकत्रित राहिले तर उद्या संप्रदायात खूप चांगले दिवस तुमच्याने माझ्यावर आहे. मला विनंती करायची सर्वांना, आपण सगळे ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर आहोत. आपण सर्व पांडुरंग परमात्म्याचे सेवक आहोत. आपण जर सर्व एकत्रित राहिलो तर निश्चित आपलाच आदर्श समाज घेणार आहे. काय आपलाच आदर्श समाज घेणार आहे. आपल्या गावाचं वैभव असणारे आमचे भाऊसाहेब दादा झी मराठीच्या माध्यमातून, मन मंदिराच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव भारतभर ज्यांनी प्रसिद्ध केलं, दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या समवेत आले आमचे शंकरजी आहेत, आमचे विकासदादा आहेत, आमचा टिलू आहेत, प्रतिपुरुषोत्तम महाराज पण आहे आमचे. काय राहुल प्रतिपुरुषोत्तम महाराज, तो लोकांना प्रतिपुरुषोत्तम महाराज सांगतो. मी म्हणलं मी मेल्यावर तर सांग, अजून मी जिवंत आहे ना.
माझ्या माघारी जाऊन माझ्या बापा ऐकून कपडे घेऊन येतो. मला माहीत राहत नाही आमच्या घरी कधी गेला, कोट बीट घेऊन येतो. म्हणतो मी सुद्धा पुरुषोत्तम महाराज आहे, चांगला आहे. पण ते तेवढंच म्हणतो, थोडं पुढंही शिकलं पाहिजे ना. पण आता तेवढंच त्याला जमतं, त्याला काय करणार आहे. असो आमचा राहुलच आहे ना, राहुल दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी, वारकरी मंडळी, आमच्या भगिनी ताईंना सुद्धा द्यावे तेवढे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि पुनश्च एकदा आमच्या आशाबाई देशमुख, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा आहे, त्यांच्या चरणी सेवा समर्पित करू. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.